येत असताना सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधतील पोलीस उपनिरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन संजय ठेंगे। एकदा जोरदार टाळ्या संजय ठेंगे सरांसाठी। आजचा जो सत्कार सोहळा ठेवलेला आहे या साई आदर्श मल्टीस्टेटचे कपाळे अप्पा यांचे मी प्रथम आभार मानेन आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते श्री कदम साहेब, आमच्या श्रीरामपूर उपविभागाचे माननीय पोलीस उपअधीक्षक श्री शिवपूजे साहेब, निमसेजी, कपाळेजी, ससाने, कोयटेजी, धूस, वाळून, गीतेजी, अजून बरेच प्रतिष्ठित मंडळी इथे आहेत, परंतु सगळ्यांची नावं अजून काही माहिती झालेली नाही, त्या सर्वांचा मी नामोल्लेख करतो असं समजून घ्यावं। मुळातच मगाशी कपाळे अप्पांनी बोलताना आणि आपले जे समालोचक आहे त्यांनी बोलताना जे काही माझं कौतुक केलं, त्या कौतुकास तेवढा काही मी अजून पात्र नाहीये। हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही आमचं कौतुक करताय, हे आमचं कर्तव्य आहे। आणि मुळातच इथे ह्या राहुरी पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यानंतर मी माननीय DPO साहेबांनाही मागे एकदा सांगितलेलं आमच्या मीटिंगमध्ये की 3 मेजर समस्या इथे दिसलेल्या आहेत। त्याच्यातली सगळ्यात पहिली समस्या होती की अपहरण, लहान मुलींचं अपहरण। त्याच्यानंतर दुसरा विषय शेतीतील जे काही मोटर पंप आणि तिसरा विषय इथला मोटरसायकलची चोरी। आणि या तिन्ही हेडखाली काम करणं हे आमचं कामच आहे। पण त्याचबरोबर साई मल्टीस्टेट जे काही त्यांचं सामाजिक कार्य मी बघितलंय त्यांच्यात, म्हणून ऐकलं, त्यांच्या बुकलेटमधनं वाचलं आणि त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग म्हणून आज मला बोलायला संधी मिळाली तर मी थोडा स्वार्थ साधून घेणार आहे। आमच्या माननीय IG साहेबांची एक संकल्पना आहे, एक कॅमेरा शहरासाठी, परंतु ती एक कॅमेरा शहरासाठी ही जी गोष्ट आहे ती सर्वसामान्य नागरिकांकडनं अपेक्षित आहे। आता इथे साई मल्टीस्टेटचा एवढा विस्तार, एवढ्या ब्रांचेस, 11 वर्ष झालेली आहे, तर आता ते मला वाटतं श्रोत्यांनीच ठरवावं की साई मल्टीस्टेट कडून मी किती कॅमेरे घ्यावे। त्यानंतर दुसरी गोष्ट, त्यांची असेट्स वाचताना त्यांनी सांगितलं की 50% त्यांच्या ज्या काही मल्टीस्टेट चालल्या आहेत, ज्या ब्रांचेस त्या स्वतःच्या मालकीच्या जागेत चाललेल्या आहेत। मुळातच पोलीस स्टेशनला काम करताना असे प्रसंग येतात की वर्षा 2 वर्षात 2-3 केसेस येतात आणि मग तिथे तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा कायदा आणि त्याची अंमलबजावणी आम्हाला करावी लागते। परंतु त्यांचा लेखाजोखा, त्यांची लिक्विडिटी आणि ते सगळे अँगल्स आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जी असेट असते, जी असेट तुमच्या बुक्समध्ये दिसत नाही, ती जनमानसाच्या मनात असते आणि ती असेट म्हणजे त्या पतसंस्थेवर, त्या मल्टीस्टेटवर नागरिकांचा असलेला विश्वास। आणि तो विश्वास ही सगळ्यात मोठी असेट या साई आदर्श मल्टीस्टेटने मिळवलेलं आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे ते जर त्या विश्वासाला पात्र ठरलेले आहे तर आम्ही जी काही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षाही ते निश्चित पूर्तता करतील। आणि ह्या राहुरी तालुक्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाही मी आव्हान करेन की मी ज्या सुरुवातीला फक्त एक व्यापारी असोसिएशनची मीटिंग मी घेतलेली होती राहुरी पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये भरपूर हिरिरीने लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे। मी मागच्या वेळी एकदा ज्येष्ठ नेत्यांना ज्यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमची सहज भेट झाली त्यावेळी मी एक वाक्य तिथे उद्धृत केलेलं होतं, यद्यद आचरते श्रेष्ठ तत्तदेव इतर जन स यत् प्रमाणम कृते लोक तदानुवर्तते। आणि हे जे वाक्य आहे ते व्यासपीठावरच्या सगळ्यांसाठीच लागू आहे। मला जी काही मी अपेक्षा ठेवतोय त्या अपेक्षेला मला वाटतं सगळ्यांचा तेवढाच सहकार्य राहील, त्यांच्याकडनं त्याचा प्रचार प्रसार होईल। आणि तो जो काही एक कॅमेरा शहरासाठी, हे केवळ आणि केवळ शहरातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे। मुळातच आमचं जे काही सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ब्रीद आहे, त्याला आम्ही बांधील आहोतच, पण त्याच्यामध्ये लोकसहभागाशिवाय म्हणजे राहुरी तालुक्याचा जर विचार केला तर जवळजवळ 96 गावं आमच्याकडे आहेत, आमच्याकडे 90चा स्टाफ आहे। योगायोगाने काल आमच्या माननीय SP सरांनी मला आता नवीन गाडी पण एक दिलेली आहे, परंतु तरी इन्फ्रास्ट्रक्चर कितीही असलं तरी क्रिमिनलायझेशन वाढलेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही। आणि त्या परत पोलिसांकडच्या एक्सपेक्टेशन्स पण वाढलेल्या आहेत, तर त्या सगळ्या फुलफिल करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। परंतु आपल्याला जी एक कॅमेरा शहरासाठी, एक कॅमेरा गावासाठी, हे जे काही ब्रीद आहे हे ब्रीद आपल्याला गावागावात पोहोचवायचं आहे, प्रत्येक व्यापारी बंधूंपर्यंत ते पोहोचवायचं आहे, प्रत्येक दुकानदार, प्रत्येक मल्टीस्टेटच्या बाबतीत तर मला आजचं हे ऐकून भारी वाटलं। म्हणजे मल्टीस्टेटकडे खूप मोठी संधी, खूप मोठं अपॉर्च्युनिटी दिसते मला। म्हणजे फक्त आता साई आदर्शच नाही तर सर्वच मल्टीस्टेटलाही मी एक मीटिंग घेऊन हे बोलणार आहे मी।
आणि दुसरी गोष्ट, मल्टीस्टेटचा आमच्याशी नेहमी संबंध येतो. ज्यावेळी ते 138चे केसेस येतात त्यावेळी आमच्यासाठी ते काही प्रायोरिटीचा भाग नसतो. म्हणजे आता जे त्या क्षेत्रातले मंडळी त्यांना हसू येते. म्हणजे मुळातच तुमचं काम आम्ही करणार आहे, कारण तुम्हाला जो काही ग्राहकांचा विश्वास टिकवायचा असतो. परंतु सुरक्षेसाठी म्हणजे तुम्ही CSR मधनं बरेच उपक्रम ऐकला, तर ते काय परत मी बोलत नाही. परंतु आजच्या ह्या कार्यक्रमात या आजच्या संध्याकाळी जर राहुरीमध्ये जर 100 कॅमेरे बसले तर निश्चितच पोलीस विभागाच्या दृष्टीने ही संध्याकाळ यशस्वी झाली असं मी मानतो. आणि परत आयोजकांचे आभार मानतो, त्यांच्या भरभराटीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नंतर शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित करत आहोत सर्वच पतसंस्थेच्या वतीनं पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेबजी कोयटे यांचे सुपुत्र, ज्यांचं लायन्स क्लब मध्ये मोलाचं काम आहे, असे लायन संदीप कोयटे. साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेच्या या 11व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले व्यासपीठावरील विक्रम नामोल्लेख करणं टाळतो, वेळेचं भावना आणि आपल्याला भारती साहेबांना ऐकायचं आहे. उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय अतिथीगण आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले साई आदर्श मल्टीस्टेटवर प्रेम करणारे सर्वच सभासद, हितचिंतक, मला खरंच खूप आनंद वाटला की हा साई आदर्श मल्टीस्टेटच्या कार्यक्रमाचा उल्लेख होताना आप्पांच्या प्रत्येक शब्दात असो किंवा समालोचकांच्या प्रत्येक शब्दात असो, प्रत्येक वेळेस साई आदर्श परिवार या नावाचा उल्लेख करण्यात आला. आणि हा स्वभाव आहे, हा स्वभाव गुण आहे आपल्या सन्मान्य संस्थापक चेअरमन साहेबांचा, कपाळाप्पांचा, की हे व्यक्तिमत्वच असं आहे की हे व्यक्तिमत्व कायमच आपल्याला सर्वांना आपल्या घरातलं व्यक्तिमत्व वाटतं, आपल्या सर्वांना हवेवंसं व्यक्तिमत्व वाटतं. सदैव नेहमीच हसतमुख आणि कितीही मोठे झाले, आमच्या पतसंस्थांच्या भाषेत आम्ही म्हणतो की साई आदर्शचा व्यवसाय हा 200 कोटीचा झाला, म्हणजे आप्पा 200 कोटीचे झाले. 200 कोटींचा विश्वास असणारं व्यक्तिमत्व कसं जमिनीवर राहतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे आपले कपाळे आप्पा आहेत. एकदा त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्यात आणि पुढच्या टाळ्या होऊन जाऊ द्यात. आप्पांनी जो सत्कार केला, सन्मान केला, मित्रांनो, हा कुठल्या संचालकाचा सन्मान सत्कार नाही केला त्यांनी, कुठल्या नेत्याचा सत्कार त्यांनी केला नाही. त्यांनी सत्कार केला ही 10 वर्ष 11 वर्ष ज्यांच्या बळावर, ज्यांच्या कष्टाने ही संस्था मोठी झाली, ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी, ह्या साई आदर्शच्या टीमनी आपल्या परिसरातील बांधवांचे जे पैसे जपले, आपल्या परिसरातील बांधवांचा व्यवसाय वाढण्याकरता कर्ज पुरवठा केला आणि आपल्या परिसरातील बांधवांना कर्जाची परतफेड कशी करायची याची शिस्त लावली, या सर्व कर्मचारी वृंदाचा सत्कार केला. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने खरोखर हा एक चांगली संकल्पना तुम्ही पतसंस्थांना दाखवून दिलेली आहे. सर्व साई आदर्श टीमचे खूप खूप अभिनंदन आणि ह्या मागं बसलेल्या सर्वच साई आदर्शच्या कर्मचाऱ्यांचं टीमचं खूप खूप अभिनंदन की तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळेच आज हा दिवस साई आदर्शच्या सर्व सभासदांना आणि संचालकांना बघायला मिळत आहे. आपण आपल्या भाषणामध्ये संपूर्ण संस्थेच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला, त्यांच्या पूर्ण बॅलन्स शीटचा या ठिकाणी उल्लेख केला. DYSP साहेब, ह्या पतसंस्था क्षेत्रामध्ये आपण जे म्हणतो की पतसंस्था आणि बँका याच्यामध्ये काय विशेष फरक आहे, तर फरक फक्त एकच आहे की बँकांना RBIनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी इन्शुरन्स सुरक्षण बंधन दिलेलं आहे, त्यांना सुरक्षितता दिलेली आहे, जी पतसंस्थांना नाहीये. परंतु आपण या ठिकाणी जो काय लेखाजोखा मांडलेला आहे, 162 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. परंतु मित्रांनो, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी जे काही गुंतवणूक केलेली आहे आणि जे सोने तारणाचा सुरक्षित कर्ज पुरवठा केलेला आहे, म्हणजे साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थांच्या तब्बल 90 कोटी, आपण 85 कोटी म्हटले, परंतु मी जेव्हा 85% म्हटले, परंतु मी जेव्हा हा हिशोब बघितला, तब्बल 90% रुपयेपर्यंतच्या ठेवी हे साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्था आपल्या सभासदांना कोणत्याही क्षणी परत देऊ शकते. म्हणजे साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेच्या 15 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्था कोणत्याही क्षणाला परत देऊ शकते. साहेब, बँकांना RBIनी 5 लाख रुपयापर्यंत सुरक्षितता दिलेली आहे. आज सांगायला अभिमान वाटतो की आमच्या आप्पांच्या पतसंस्थेने ठेवीदारांच्या 15 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण या संचालक मंडळाकरता आणि या सर्व टीम करता. साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेला जे काही 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, या 11व्या वर्धापन दिनानिमित्त
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वच पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सर्वच पतसंस्थांच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आप्पा 25व्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा आम्हाला बोलवा आणि याच्यापेक्षा जरा मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करू. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय तू समता, जय तू सहकार. धन्यवाद. आणि यानंतर पोलीस उपाधीक्षक श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराजजी शिवपूजे अल्पशा शब्दात आपल्याला शुभेच्छा देतील. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दशक पूर्तीनिमित्त उपस्थित सर्व सभासद, सर्व पत्रकार बंधूंनो, आत्ताच मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 10 वर्षाचा प्रवास सर्वांनी सांगितला. तर हा जो उल्लेखनीय प्रवास केलेला आहे त्या प्रवासाबद्दल सर्वप्रथम सर्व सभासदांचं, सर्व संचालक मंडळाचं आणि सर्व ठेवीदारांचं खूप खूप अभिनंदन. यापुढेही आपण असाच प्रवास चालू ठेवावा आणि 25व्याच वर्धापन दिनानिमित्त नाही तर 50, 100 आणि अशीच आपली वाटचाल पुढे सुद्धा चालू राहावी. आणि या सर्व वाटचालीकरिता आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आता पोलीस प्रशासनाच्या वतीने काही अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या तर मला निश्चितच पूर्ण खात्री आहे आपणकडून फक्त 50च नाही तर त्यापेक्षा ठीक आहे, आम्ही वाढवत नाही आकडा. तर यापूर्वी सुद्धा ठेंगे साहेबांना माहीत असेल की नाही माहीत नाही, पण यापूर्वी सुद्धा त्यांनी CCTV कॅमेरेज बसवले होते, परंतु दुर्दैवाने काही कारणास्तव रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये ते खराब झालेले आहेत. मागच्या भेटीमध्ये आपण सांगितलं होतं की ते दुरुस्त करून घेऊया, तर ते दुरुस्त होतीलच आणि नवीन सुद्धा बसतील. तर हा जो आपला प्रवास झालेला आहे 80-85% ठेवी कोणत्याही क्षणी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह परत करू शकते, ही खूप अभिमानास्पद बाब आहे. कोणतीही जर नॅशनलाइज बँक बघितली त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या प्रमाणात लोकांना ठेवी परत करण्याची क्षमता नसते. तर ही खूप अभिमानास्पद आपली जी कौतुकास्पद कामगिरी आहे त्याबद्दल परत एकदा मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रीरामपूरचे माजी सभापती सन्माननीय सचिनजी गुजर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक वसुदेवजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी राहुरी मुख्य शाखेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. संचालक बाळासाहेब नागेबाबा मल्टीस्टेटचे सर्व संघात 2 मिनिटं शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण वेळ कुणाला कैद करता येत नाही. या मंचावर यानंतर आमंत्रित करत आहोत सन्माननीय साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझं आवडतं व्यक्तिमत्व, आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी, मी काँग्रेसचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष असलो तरी मी ठामपणे सांगतो की मला कर्तृत्वानं आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम. उपस्थित असलेले शिवपुंजे साहेब, आदरणीय उप पोलीस अधीक्षक, स्टेजवरती सर्वांना माफ करा कारण यांना जास्त वेळ, सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, पत्रकार बंधू, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्ष मला या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये येण्याची संधी मिळते. मी आदरणीय शिवाजीप्पा कपाळे आणि सगळ्यात महत्त्वाच्या आमच्या वहिनी की ज्यांच्या पायगुणानं आप्पा तुम्ही सतत हसत राहता आणि जी प्रगती झाली संस्थेची, मला 100% खात्री आहे की आमच्या वहिनीच्या पायगुणानं झाली. जेव्हा त्या चेअरमन झाल्या तेव्हा संस्था आणखीन स्थिर झाली. त्यामुळं मगाशी आल्या मी सांगितलं, त्यांना पाहिलं
म्हणलं आप्पा तुमचं लग्न होऊन खूप दिवस झाले, पण तुम्ही फेटा बांधल्यावर असे दिसताय, वहिनी यांची दृष्ट काढा. आणि तुम्ही सुद्धा वहिनींची काढली तर आप्पा काही हरकत नाही, कारण दोघंही आज जसं काही बोहल्या उभे राहणार आहेत अशी सुंदर दिसत आहे. पतसंस्था चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यातल्या त्यात आप्पांसारखा भिडस्त स्वभावाचा माणूस, एवढ्या मोठ्या ठेवी, संस्थेची वसुली, अनेकांच्या जीवनामध्ये ज्यांना पत नाही त्यांची पत निर्माण करून देण्याचं काम पतसंस्थेनं केलेलं आहे, म्हणून त्याला पतसंस्था म्हणतात. अनेक नॅशनलाइज बँकांमध्ये आपण गेल्यानंतर व्यवसायासाठी, वाहनासाठी किंवा कुठल्याही स्वरूपाचं कर्ज काढायचं असेल तर त्या ठिकाणी त्या माणसाची पत तपासली जाते. आता ते सिबिल तपासलं जातं आणि अनेक वेळेला माणसं त्या सगळ्या जटिल नियमामध्ये बसत नाही. अशा वेळेला असंख्य अडचणी जीवनात असतात. कोणी आत्महत्येचे मार्ग स्वीकारू नये आयुष्यामध्ये, परंतु झगडण्यासाठी, आपला उद्योग व्यवसाय नव्यानं उभा करण्यासाठी ज्यांना खरंच आधाराची गरज असते त्यांना आयुष्यामध्ये शिवाजी अप्पा तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना उभं करण्याचं काम केलं. अनेक माणसं असे आहेत की त्यांचे प्रपंच तुमच्या या साई आदर्श मल्टीस्टेटमुळे उभे राहिलेले आहे. आज ही जी मंडळी, एवढा मोठा कुटुंब आज तुमचं इथं झालंय, गेल्या अनेक वर्षापासूनचा आपल्या या संस्थेचा नावलौकिक बघितलं तर कुठं पठाणी वसुली करण्याची वेळ तुमच्या पतसंस्थेमध्ये आली नाही. कारण तुम्ही जो व्यवहार या निमित्तानं केला, जे कर्जदार तुम्ही या ठिकाणी निवडले ते प्रामाणिक, ती नजर तुम्हाला आहे आणि त्या नजरेतून तुम्ही जे माणसं निवडली ती माणसं सचोटीनं त्यांचा व्यवसाय उद्योग करतायत आणि प्रामाणिकपणे तुम्ही दिलेलं कर्ज त्या ठिकाणी फेडण्यासाठी ही मंडळी मदत करतात. मी सर्व कर्जदारांना, ठेवीदारांना आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. साईचरणी प्रार्थना करतो की अतिशय दिमागदार पद्धतीनं चांगला नावलौकिक मिळून ही संस्था वाढते. अशीच ही संस्था वाढू द्या. आयुष्यात आम्हाला गरज पडू नये आपलं कर्ज काढण्याची, परंतु वेळ झाली तरी तुमच्या आमचे प्रेमाचे जरी संबंध असले तर तुमच्या नियमात बसून आम्हाला जे काही देता येईल ते द्या. वेळेत फेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढीच ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देतील दीपालीताई ससाने. ताई, सर्वप्रथम तुमचं खूप धन्यवाद आणि तुमचं कौतुक केलं पाहिजे. बरेच कार्यक्रम आम्ही अटेंड करतो, पण एक महिला म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने इथे अँकरिंग करत आहात, खरंच एकदा ताईंसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज साई आदर्श पतसंस्थाचा 11वा वर्धापन दिनानिमित्त आपण इथे सगळे जमलेले आहोत. वेळेची कमी आहे, तर व्यासपीठावर उपस्थित कदम साहेब व त्याचबरोबर सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व महिला भगिनी, आज या दिनानिमित्त मी पतसंस्थेचे संचालक, त्याचबरोबर आमच्या कपाळे काकू या सगळ्यांना वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि साहेब, तुम्ही एक बोलताना म्हटला की स्वार्थ साधून घ्यायचा असतो. आता मी महिला म्हणून मी माझा स्वार्थ साधून घेते, कारण की अनेक महिला भगिनी समोर बसलेल्या आहेत माझ्या. तर तुमच्यासाठी मला असं वाटतं की पतसंस्था ही खूप चांगलं कार्य करत आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविडमध्ये अनेक महिला भगिनी विधवा झाल्या, अनेक महिला भगिनींच्या हाताचा रोजगार गेला आणि त्यांना कुठेतरी मदतीची गरज आहे. तर जे काही पतसंस्थेचे डायरेक्टर, संचालक, जी टीम आहे, मी त्यांना फक्त एवढीच महिला म्हणून विनंती करते की माझ्या या महिला भगिनींसाठी तुम्ही खूप चांगल्या अशा योजना आणा आणि त्यांना कर्ज स्वरूपामध्ये तुम्ही प्राधान्य देऊन त्यांना कसं जास्तीत जास्त कर्ज मिळेल याकडे काकू तुम्ही तर खास लक्ष दिलं पाहिजे. आणि मला खात्री आहे, मी तुमची गॅरंटी घेऊ ना, कारण तुम्ही सगळे म्हणजे श्रीरामपूरला त्यानिमित्ताने काय असं नाही सगळे येतील. तर मी खरंच एक महिला म्हणून मी या सगळ्या महिलांची गॅरंटी यासाठी घेऊ शकते, कारण की आम्ही श्रीरामपूरमध्ये सुद्धा जवळजवळ 5 कोटीहून अधिक कर्ज वितरण आम्ही केलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून.
पण महिला भगिनी कधीही त्यांचा हप्ता चुकवणार नाही त्याची मी अशी गॅरंटी घेते आणि त्या तुमच्या वेळेमध्ये ते सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही ते कर्ज तुमचं पूर्ण कराल अशी मी तुमच्या वतीने गॅरंटी देऊन तुम्हाला सहकार्य करावे अशी विनंती करते. मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि ससानी कुटुंबियाच्या वतीने सर्व पतसंस्थेच्या संचालकांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर आमचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, टाळ्यांच्या गजरात भाऊंचं आपण स्वागत करूया. वेळ बराच झाला आहे आणि मला कल्पना आहे आपण अविनाशजी भारती यांचं भाषण ऐकण्याकरता आलेलं आहात. त्यामुळे मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ उभा राहू शकत नाही, उभा राहणारही नाही. या निमित्तानं 11वा वर्धापन दिन साई आदर्श मल्टीस्टेटचा या ठिकाणी आपण साजरा करतोय. या कार्यक्रमाकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या भागाचे DYSP शिवबिजे साहेब, त्याचबरोबर ठेंगे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी राहुल शिंदे तलाठी झालेले आहेत, साक्षी कोळसे तलाठी झालेली आहे. तद्वतच या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्याबरोबर संदीपजी कोयटे आहेत, तद्वतच काका निमसे आहेत, सचिन गुजर आहेत, कडूभाऊ काळे आहेत, दीपालीताई ससाणे आहेत, तद्वतच आमचे मित्र स्नेही, आमच्यावर प्रेम करणारे शिवाप्पा कापाळे, त्यांचं सर्व संचालक मंडळ, त्यांचे सगळे उपस्थित सगळे कामगार बंधू भगिनी या कार्यक्रमाकरता म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचं या निमित्तानं मी साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे शिवाप्पा कापाळे यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी वाणिज्य शाखेचा पदवीधर म्हणून शिवाप्पांचं बॅलन्स शीट आपल्यासमोर मांडत असताना शिवाप्पांच्या बॅलन्स शीटवर सगळे ॲसेट आणि ॲसेटच दिसतात आणि म्हणून त्यांच्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही. पण या निमित्तानं शिवाप्पा, आपण या निमित्तानं रागू नका, रुसू नका. घेतलेला साई मल्टीस्टेट आदर्शच्या वतीने घेतलेला सामाजिक वसा टाकू नका, एवढंच सांगतो. परत एकदा आपल्या या साई मल्टीस्टेटला हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल आपल्याला परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.